नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, जो संपूर्ण कथेला नवीन वळण देणार आहे. सरोगेचा निर्णय घेतल्यावर जीवा आणि नंदिनी दोघे आपल्या निर्णयाचा पश्चाताप होऊ लागतो. या एका निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यातील शांतता संपते आणि रोज रोज नवे वाद सुरू होतात. आर्यामुळे जीवा आणि नंदिनी मध्ये सतत भांडणं होत असतात. दुसरीकडे काव्य, पाल, जीवा, वसुंधरा आणि रम्या या चौघांनाही जीवा आणि आर्याच्या प्रत्येक हालचालीवर संशय आलेला असतो. त्याचमुळे जीवा आणि नंदिनी चारही बाजूने अडचणी सापडलेली असतात. या तणावाच्या वातावरणात जीवा असा एक निर्णय घेतो ज्यामुळे नंदिनीच्या पायाखालची जमीन सरकते. रागाच्या भरात जीवा नंदिनीला सांगतो, आज मी आर्याचं ऑपरेशन करणार आहे. हे ऐकताच नंदिनीचं पायाखालची जमीन सरकते. तिला आर्याविषयी राग असतो, पण अशा प्रकारे बाळाचा जीव घेण्याचा निर्णय तिला अजिबात मान्य नसतो. जेव्हा घराबाहेर सापडतात नंदिनी त्याच्या मागोमाग निघते. दरम्यान जीवा आता थेट आर्याच्या घरी पोहोचतो आणि तिला तातडीने सोबत नेण्यास सांगतो. जीवा एवढा रागात पाहून आर्याला वाटतं की याच पुन्हा नंदिनी सोबत भांडण झालं असावं. हे बघून आता ती खुश होते. तिच्या मनात तर अशी आशा निर्माण होते की आज कदाचित जीवा तिच्यासाठी काहीतरी मोठा निर्णय घेणार आहे. मात्र पुढच्या क्षणी जीवा तिला थेट हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. हॉस्पिटल पाहून आर्या थोडी गोंधळून जाते. आपण इथे का आलोयस? मला तर काहीच त्रास होत नाही, ते जीवाला विचारते. तेव्हा जीवा शांतपणे ठामपणे आवाजात म्हणतो, मला हे बाळ नकोय, आज याचा मला शेवट करायचा आहे. त्या ऐकताच आर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती जीवाला म्हणते की तुझं डोकं फिरलंय का? नंदिनी हे समजलं तर ती तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा जीवा तिला म्हणतो, या बाळामुळे आणि तुझ्यामुळे नंदिनी आणि माझ्यामध्ये रोज भांडण होत आहे. मला माझा संसार वाचायचा आहे. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे. आता फक्त तू आज जाऊन प्रक्रिया सुरू कर. जीवाचे हे शब्द ऐकून आर्याच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की तुमच्या आयुष्यातील अडथळा नाही, मी तुमच्यावर प्रेम करते. आपल्या बाळाचं प्रेम आहे की हे काही झालं तरी मला याला जन्म द्यायचा आहे. बोलून आर्या जीवाला घट्ट मिठी मारते आणि नेमकंच त्या क्षणी मागून नंदिनी तिथे येते आणि त्या दोघांना एकमेकांच्या मिठी पाहते. रागाने टाळ्या वाजवते. ती आता त्याच्या समोर उभी राहते. वा, घरी काहीतरी सांगून आलात आणि इथे वेगळं सुरू आहे. जीवा तिला समजण्याचा प्रयत्न करतो. मी जे बोललो होतो ना तेच करायला आलोय. अपॉइंटमेंट घेतली आहे. मात्र आर्या ठामपणे नकार देते. मी हे बाळ कोणत्याही परिस्थितीत काढणार नाही. तेव्हा नंदिनी कठोर निर्णय घेते. आज तू हे बाळ ठेवायचं म्हणते, उद्या 9 महिन्यानंतर आमचं बाळ आमच्याकडे दिसेल का याची काही खात्री आहे का? हे रिस्क कोण घेणार आहे? आज हे ऑपरेशन होणारच. अखेर जीवा आणि नंदिनीच्या दबावामुळे आर्याला ऑपरेशन थिएटर मध्ये जावं लागतं. ऑपरेशन पूर्वी आर्या मनोमन शपथ घेते, तुम्ही माझ्याकडून हे बाळ हिरावून घेऊ शकतात, पण जीवाला माझ्यापासून कधीही दूर करू शकत नाही. तर दुसरीकडे नंदिनी मनाशी ठरवते, आजपासून जीवा आणि आर्याचं नातं कायमचं संपवणार. यानंतर आर्याचं ऑपरेशन होतं आणि ती बाहेर येते. सगळं घरी जाण्यासाठी निघतात. अचानक नंदिनीला भोवळ येते आणि ती हॉस्पिटलमध्येच कोसळते. जीवा घाबरून तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो. सगळ्यांनाच वाटतं की मानसिक तणावामुळे तिला चक्कर आली असावी, पण डॉक्टर तपासणी करून जे सांगतात ना ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. डॉक्टर हसत म्हणतात, अभिनंदन, नंदिनी प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच जीवाला आनंदाचा पाराच राहत नाही. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात. तर दुसरीकडे आर्याच्या चेहऱ्यावरचा रंग सोडून जातो. तिच्या पोटातलं बाळ आत नसतं आणि नंदिनी मात्र स्वतःच्या बाळाची आई होणार असते. नंदिनी शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टर ही आनंदाची बातमी तिलाही सांगतात. ही बातमी ऐकताच नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. ज्या क्षणी ती अनेक दिवसांपासून वाट पाहत होते तो क्षण तिच्या आयुष्यात आलेला असतो. आता जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात नव्या आनंदाची सुरुवात होते आणि दोघे एकमेकांसोबत आनंदात असतात. तर प्रेक्षकांनो, या ट्विस्टमुळे नक्कीच मालिकेचा TRP वाढेल असं तुम्हाला वाटते का? आणि जीवा आणि नंदिनी दोघे एकमेकांसोबत आई बाबा होताना पाहायला तुम्हाला आवडेल का? कमेंट करून नक्की सांगा.